तर तुम्ही पाहू शकता RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 वारंवार विचारण्यात येणारे उद्भवणारे प्रश्न. तर काही महत्त्वाचे प्रश्न इथे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. तर पहा इथे 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? तर पहा, आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे, अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि सर्व धर्मातील विकलांग बालके यासाठी पात्र असणार आहेत. तर ब पहा, वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? तर वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकाव्यतिरिक्त विमुक्त जातीमधील पहा, भटक्या जमाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, इतर मागासवर्ग ड, OBC, विशेष मागासवर्ग SBC, HIV बाधित, HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके, ज्याचे पालक एक किंवा दोन्ही याचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले, अनाथ बालके यांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर दुर्बल गटामध्ये पहा, ज्या बालकांचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, अशा बालकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. तर दुसरा प्रश्न पहा, पालकांना अर्ज केव्हा करता येईल? तर इथे पहा, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करता येईल. तो जो काही कालावधी तो दिलेला आहे, तर त्याच कालावधीत तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. तर इथे पहा, पुढचा प्रश्न, पालकांना सन 2025-26 या वर्षात ऑनलाईन किती वेळा अर्ज भरता येईल? तर उत्तर आहे, पालकांना सन 2025-26 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. तुम्हाला पुन्हा अर्ज यामध्ये भरता येणार नाही. तर पुढचा प्रश्न पहा, अर्ज कुठून भरावा लागेल? मदत केंद्रावर किंवा जेथे इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर इत्यादी उपलब्ध असेल तेथूनच तुम्ही अर्ज भरावा. तर पुढे पहा, अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावी? तर उत्तर, अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. तर अ पहा, अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहात तोच रहिवासाचा पुरावा, रहिवासी पुराव्यावरील पत्ता अर्जावर लिहावा. बालकांचे जन्म दिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा. तर दुसरं पहा, बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र. तिसरं, आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. पुढे पहा, बालकांना लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. हा सुद्धा महत्त्वाचा इथे एक पॉईंट सांगण्यात आलेला आहे. तर पुढचा प्रश्न पहा, 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती? तर उत्तर पहा, सदर अर्ज https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेबसाईटवर ऑनलाईन भरावायचा आहे. तर जी काही वेबसाईट इथे दिलेली आहे, तर त्या वेबसाईटवर तुम्ही हा अर्ज भरू शकता. तर पुढचा प्रश्न पहा, प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे? तर पहा, शैक्षणिक वर्ष 2025-26 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावर वेबसाईटवर उपलब्ध असून वरील संकेतस्थळावर वेबसाईटवर जाऊन भरवायचा आहे. तर जे काही इथे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी एकही रुपया लागणार नाही, तर तुम्हाला हा अर्ज मोफत असणार आहे. तर पुढे पहा, पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात? तर पहा, इथे ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किमी व 3 किमी आणि अधिक अंतराच्या पर्यंत उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय निवडता येतील. तुम्हाला इथे 10 शाळांचे इथे पर्याय निवडता येतील. जास्त शाळा तुम्ही इथे टाकू शकत नाही, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर पुढचं पहा, इथे दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती? सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशात पात्र दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, 40%पेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, भाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत
भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतीही एक, जेवढी मी डॉक्युमेंट सांगितली मित्रांनो त्यापैकी कोणती एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. तर इथे पुढे पहा, पुढचा प्रश्न, घटस्फोटित महिलांच्या बालकासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर उत्तर पहा, न्यायालयाचा निर्णय. दुसरं पहा, घटस्फोटित महिलेचा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा. दुसरं, बालकांच्या वंचित गटातील असल्यास बालकांची किंवा त्याच्या वडिलाच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. तर पहा पुढचा प्रश्न, विधवा महिलेच्या बालकासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर उत्तर पहा, पतीचे मृत्यूपत्र. दुसरं, विधवा महिलेच्या बालकांच्या आईची रहिवासी पुरावा. तिसरा, बालक वंचित गटातील असल्यास बालकांची किंवा त्याच्या वडिलाच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील. तर इत्यादी तुम्हाला कागदपत्रे इथे लागणार आहेत. तर पुढे पहा, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणाचा पाहिजे? तर उत्तर पहा, उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या ठिकाणचा असावा. तर हा पहा महत्त्वाचा प्रश्न, उत्पन्नाचा दाखला हा तुम्ही ज्या राज्यात आहात त्याच राज्याचा इथे असणं गरजेचं आहे. तर इथे पुढचा प्रश्न पहा, जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे? उत्तर, ग्रामपंचायत, मनपा, नपा यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेली सोयी निवेदन ग्राह्य धरण्यात येणार आहे, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर पहा इथे पुढचा प्रश्न, जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? तर पहा, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा वडिलांच्या बालकाचा जातीचा दाखला, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर जे काही परराज्यातील इथे दाखला असेल तर हा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर पहा इथे महत्त्वाची प्रश्न मी सांगलेली आहे मित्रांनो. तर याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ती पाहू शकता. तर अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.